छोटं आपण कपडे घेताना दहावेळेस बघतो. हो. हा आपल्या मुलांचा जीवनाचा प्रश्न आहे. मग त्या लोकांनी क्लासेस लावायचे कुठं? नाही लावायचे. ती पटत नसेल ना तुम्हाला, तुम्ही टीशी घेऊन जा असं म्हणणार एकमेव शाळा आहे. इतकं जेवायचं की त्रास झाला पाहिजे. त्रास झाला पाहिजे असं नको आहे. की मी संस्थापक असताना शिकवण्याची मला गरज का? त्यावेळेस तुम्ही त्या क्लासेसमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन विचारता की शिक्षक कोणते आहेत. नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या चॅनलमध्ये किस्से कहानिया विथ भिंगार आर्ट्समध्ये आज आपण आलेलो आहोत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक डॉक्टर अशोकजी राठोड सर यांच्याकडे. त्यांच्याशी आपण शाळेसंबंधात चर्चा करणार आहेत, गप्पा मारणार आहेत. किस्से कहानिया विथ भिंगार आर्ट. नमस्कार राठोड सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. सर, सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा असेल की मागील 11 वर्षापासून तुम्ही शाळा चालवतात, आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता शाळा सुरू होण्याचा कालावधी चालू होईल जूनमध्ये. मुलं वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन घेतील, पालक शाळा बघतायत. तर मला हे विचारायचं आहे की पालकांनी शाळा निवडताना कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे? म्हणजे शाळेची बिल्डिंग बघितली पाहिजे, कुठल्या गोष्टीचा विचार पालकांनी शाळा निवडताना केला पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? धन्यवाद सर, तुम्ही छान प्रश्न केलात त्याबद्दल. मागील अनेक वर्षापासून जो मी अनुभव घेतला, तर त्या अनुभवामध्ये मला असं कळालं की पालक जे आहे आज कुठल्याही शाळेमध्ये जाऊन पाहतात, प्रवेश घेतात आणि काही दिवसांनी ते पुन्हा विद्यार्थी काढून दुसरीकडे टाकायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की इकडं चांगलं भेटेल, तिकडं चांगलं भेटेल, पण त्यांना कुठे भेटतच नाहीये. असं माझा एक अनुभव वैयक्तिक आहे. आणि दुसरा प्रश्न सर असा आहे की जर पालक समजा फी पे करतोय आणि फी पे करत असताना त्या पालकाला काही गोष्टी भेटत नाही, म्हणजे काय, केवळ दिखावा आहे. बरोबर. मोठमोठ्या इमारती आहेत, फॅसिलिटी आहेत, बोलण्यासाठी त्यांच्याकडे चांगले व्यक्ती ठेवले त्यांनी फक्त बोलण्यासाठी, ऍडमिशनसाठी. पण क्लासमध्ये ज्यावेळेस जातो आपण, त्या मुलांना जे पाहिजेत शिकवण्यासाठी त्या गोष्टी भेटत नाही मूळ, आणि करून घेतलं जात नाही. बरोबर. आणि जो ग्रामीण भागाचा माझा विद्यार्थी आहे त्याच्याकडे इतकं पोटेन्शियल आहे आज सध्या घडीमध्ये, तर ते कुठंच नाहीये. कारण त्यांना फक्त एक स्टेजची गरज आहे. बरोबर. जो माझा अनुभव आहे, मला एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे मी काही IAS IPS जे मला बनायचं होतं मी बनू शकलो नाही. पण मी बनू शकलो नाही, मी थांबलो नाहीये. मला माझ्या विद्यार्थ्यांना घडवायचंय, या उद्देशानं मी इथं आलेलो आहे. आणि पालक काय करतात असं माहितीये का, फक्त एक मोठी बिल्डिंग, दिखावा याच्या मागे लागलेले. बरोबर. माझं पालकांना एकच म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट, छोटं आपण कपडे घेताना दहावेळेस बघतो. हो. हा आपल्या मुलांचा जीवनाचा प्रश्न आहे आणि गेलेली वेळ पुन्हा येत नाही. बरोबर. म्हणून समोरचा व्यक्ती कसा आहे, तो आपला वेळ देतो का, आपल्या मुलांना वैयक्तिक लक्ष दिलं जातं का, हे बघितलं पाहिजे. हे माझं. तर नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण जर शाळा शोधतोय तर त्या ठिकाणी बाहेरच्या गोष्टीला न भूलता त्या ठिकाणचा रिझल्ट काय आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारे शिकवलं जातं हे आपण बघितलं पाहिजे. ह्या वर्षी आपल्याकडे ज्युनियर कॉलेज आपण स्टार्ट करतायत, सुरू करतायत, त्याबद्दल काय सांगाल सर? सर, मागील 2022-23 या वर्षामध्ये मला शाळेची आणि कॉलेजची मान्यता जी आहे भेटलेली आहे. पण भेटल्या मी चालू केलं नाही. अच्छा. कारण माझं कॉलेज चालू करण्याचा उद्देश वेगळा होता. उद्देश असा होता की ग्रामीण भागातल्या मुलामुलींना शहरामध्ये जायची वेळ येऊ नये. आणि जसं आता काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा सर्रास सगळीकडे चालू आहे, ऍडमिशन घेणे नावाला, आणि त्या ठिकाणी फक्त कॉलेजला न जाता फक्त आणि फक्त एक्झामला जाणे. अच्छा. हा जो चालू आहे सध्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये, ते बंद व्हावेत आणि ते माझ्याकडे होऊ नये म्हणून मी चालू वर्षामध्ये इयत्ता 11वीचे प्रवेश घेतोय, ते फक्त रेग्युलर मुलांचं घेतोय. अच्छा. एकही मुलगा त्यापासून वंचित राहणार नाही आणि कुठेही ट्युशन लावू देणार नाही. तसं असेल मी विद्यार्थी घेणार नाही. अच्छा. नाही सर, खूप चांगला निर्णय आणि खूप स्तुत्य उपक्रम आहेत. जे लोक रेग्युलर येणार नाही त्यांना मी प्रवेश देणार नाही. पण सर, मला दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणताय जे रेग्युलर येतील त्यांनाच तुम्ही प्रवेश देणार, मग त्या लोकांनी क्लासेस लावायचे कुठं? नाही लावायचे. अच्छा. क्लासेस काय गरज आहे? मी स्वतः आयुष्यामध्ये कधी क्लासेसचं नाव घेतलं नाही. माझ्या मुलाला सुद्धा मी कधी क्लासेस लावलं नाही. अच्छा. मी बाहेर जाण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच वैयक्तिक सांगतो, माझा मुलगा आज MSc सायन्स त्यांनी केलेलं आहे, कम्प्युटर सायन्स केलं त्यांनी. त्याच्यामध्ये त्याला मी 10वी नंतर त्याला अजिबात
पैशा व्यतिरिक्त कुठल्या गोष्टीचं हेल्प केलं नाहीये. ड्रायव्हिंग लायसन्स पासून ते सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः व्यक्त केलेले आहे. त्याला मी सवय लावून घेतलेली आहे. आणि हीच गोष्ट मी माझ्या विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की क्लासेस बाहेर लावण्याची गरज पडणार नाही. काही पडत नाही. तर मला सांगा सर, बाहेर क्लासमध्ये जी क्वालिटी मिळणार आहे, म्हणजे जे काही लोक म्हणतात त्या पद्धतीची क्वालिटी आपल्याकडे मिळेल का? सर माझा एक प्रश्न तुम्हाला पण असा असेल, पालकांना पण असेल माझा, ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेता त्यावेळेस तुम्ही त्या क्लासेसमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन विचारता की शिक्षक कोणते आहेत? नाही सांगू शकत. पण मी तुम्हाला इतकं सांगू शकतो, मी प्रत्येक गोष्ट मी पालकांशी मी स्वतः फेस करतो. पालकांना विश्वास देतो आणि ते मी पाळतो. आज सर माझ्याकडे कायगाव इथून जवळपास 17 किलोमीटर अंतर आहे. तिथून माझ्याकडे 62 मुलं येतात. त्याचं मला कारण काय, तालुका ओलांडून इकडे येतात. त्या कायगावच्या लोकांना अनेक शाळेवाल्यांनी काहीतरी आमिष दाखवलं, तुम्हाला गाडी मोफत देतो वगैरे असे गोष्टी सांगितल्या गेल्या. पण तरी देखील माझ्याकडचे विद्यार्थी तिथे जाऊ शकले नाही. बरोबर. त्याचं मला कारण आहे सर क्वालिटी एज्युकेशन. क्वालिटी सोबत संस्कार आहेत मुलांचे. सर माझ्याकडे बिल्डिंग पाहणारे लोक येत नाही. बरोबर. मी लोक घेत पण नाही. कारण लोकांनी पहिल्यांदा शिक्षण बघितलं माझ्याबद्दलचं. बरोबर. माझ्याकडे शिक्षण कसा भेटतो, त्यांना त्या गोष्टीचं सवय लागलेली आहे. त्यांनी काही लोकांनी ऍडमिशन काही कारणास्तव काढून घेतले, दुसरीकडे घेतले ऍडमिशन, आणि पुन्हा ते वापस माझ्याकडे आलेले. अच्छा, हा, म्हणजे त्यांनी बाहेरचा अनुभव घेतला, सगळं घेतला, आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण पूर्वी ज्या शाळेत होतो तीच शाळा योग्य आहे. ठीक, बरोबर सर. तुमचं फसवेगिरी सर माझ्याकडे नाहीये. मी अशी एकमेव शाळा असेल की पटत नसेल ना तुम्हाला, तुम्ही टीसी घेऊन जा असं म्हणणार एकमेव शाळा आहे. अच्छा. आणि शक्यतो सर माझ्याकडे जावं कमी आहे, म्हणजे जाणारे लोक कमी आहे, जाणारे कमी, येणारे सुद्धा कमी आहे. अच्छा, मोजकेच. बरोबर. पण जो आला तो जात नाही. जात नाही. आतापर्यंत माझा वैयक्तिक अनुभव मी मोठेपणा सांगत नाही. अभ्यासामुळं विद्यार्थी गेला हे अजून माझं एक पण कंप्लेंट नाही. अच्छा, म्हणजे त्यामध्ये कुठली कंप्लेंट नाही आपल्या शिक्षणाच्या क्वालिटी विषय. तसंच तुम्ही आता 11वी 12वीला करू इच्छितात. येस. तुमचं म्हणणं आहे थोडक्यात की 10वी पर्यंत मी जसं शिकवलं, जसं वातावरण, शैक्षणिक वातावरण तुमच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये होतं, तसंच आयडियल ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा तुमचं असणार आहे. म्हणजे थोडक्यात 12वी पर्यंत तुमच्याकडे शाळा भरणार आहेत. येस, बरोबर ना? तर मला एक म्हणायचं सर, 12वी पर्यंत तुम्ही शाळा भरतायत, तर तशा पद्धतीचे अनुभवी शिक्षक आणि उच्च शिक्षित शिक्षक तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करावे लागतील. हो सर, माझ्याकडे उपलब्ध आहेत. अच्छा. आणखी मी काही माझी 25 तारखेला इंटरव्ह्यू आहे शिक्षकांची. अच्छा. कॉलेजसाठी सुद्धा. बरोबर. कारण मी बाहेरून पण शिक्षक मागवतोय. तमिळनाडूचे 1-2 शिक्षक आहेत त्यामध्ये. म्हणजे शिक्षकांचा तुटवडा माझ्याकडे नाही आहे. बरोबर. मी असं ऐकलं सर की तुम्ही आता जे आपण 11वी 12वीला नीट आणि सीईटीचे वगैरे क्लासेस लावतो, त्याची तयारी तुम्ही 5वी 6वी पासूनच करून घेता? येस सर. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय माहितीये का, माझ्याकडे इथं 6वीचं पुस्तक आहे, जय नीटचा, 7वीचा आहे, हा 8वीचा आहे, आणि हा 9वीचा आहे. अच्छा, ठीक आहे सर. आता हे IIT JEE कोणत्या स्टँडर्डचं सर? हा 9वीचा आहे. अच्छा, 9वीचं. म्हणजे थोडक्यात जी मुलं 11वी नंतर ज्या गोष्टी करतात ते तुम्ही सुरुवातीलाच फाउंडेशन म्हणून 6वी पासून करायला सुरुवात करताय. तर मला काय म्हणायचं सर की हा जो तुम्ही अभ्यास करून घेताय, या अभ्यासाचा त्या मुलांवरती काही लोड येतो का? जास्त लोड येत नाही सर. आम्ही काय करतो, डिसेंबर एंड पर्यंत आम्ही जवळपास आमचा सिलेबस संपवायचा प्रयत्न करतो आम्ही. अच्छा. आणि झालेल्या सिलेबसवरती आम्ही एक्झाम पण घेऊन टाकतो. आणि जो राहिलेला टॉपिक आहे त्यावर त्यांची स्कॉलरशिप एक्झाम असते, काही क्लासेसचे 5वी 4थी 8वी 7वी, आणि नंतर मग त्यांचा जो काही एक्स्ट्रा अभ्यास आहे, म्हणजे मुलांना सिलेबस मध्ये आहे. ऍक्च्युली हा जो IIT JEE अभ्यास आहे सर, हा काही वेगळा नाही आहे. तोच अभ्यास आहे, फक्त मुलं ते व्यवस्थित केलं म्हणजे करत नाहीत, करून घेतलं जात नाही, करून घेतलं जात. आम्ही त्याच्यावर जास्त फोकस करतो. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने फोकस करून मुलांना JEE IITची तयारी 5वी 6वी पासूनच करून घेताय. येस. म्हणजे जसं 8 दिवस जेवायचं नाही आणि 8व्या दिवशी इतकं जेवायचं की त्रास झाला पाहिजे, असं नकोय सर. मी असं ऐकलंय की तुमच्या शाळेचं ब्रीदच आहे की बेटी बचाव बेटी पढाव. हे जी ब्रीद वाक्य आहे, बेटी बचाव बेटी पढाव, हे आपल्या शाळेत तुम्ही कशा पद्धतीने राबवून घेतात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता सर? बेटी बचाव आणि बेटी पढाव हे शासनाचं धोरण आहे, राबवत आलेले, पण ते 100% इम्प्लिमेंट होत नाही, ते मला चांगलं माहिती आहे. अच्छा. त्या नावाखाली अनेक संस्था आहेत, संस्था काम करतात, पण ते फक्त आर्थिक जे बाब आहे त्याच्यावर जास्त भर देतात ते लोक. बरोबर. पण मी ज्यावेळेस जॉबला होतो, ज्या ठिकाणी शाळेमध्ये जॉबला होतो मी, त्या ठिकाणी मला ज्यावेळेस वाटलं की मुली 4थी 5वी झाले की ते मराठी मीडियम मध्ये जातात, आणि ज्यावेळेस मला ही गोष्ट कळाली की पालक मुलांना शिकवतात त्याच शाळेमध्ये सेम मुलगा आणि मुलगी भेदभाव चालू आहे, ज्यावेळेस मला कळालं त्या दिवशी ठरवलं की नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे. माझं छोटंसं घर होतं स्वतःच वैयक्तिक. बरोबर.
तर ते विकून का होईना पण आपल्याला शाळा करायची हे माझं मूळ धोरण होतं. अच्छा. आणि ते करण्यासाठी मला माझ्या घरच्यांनी म्हणजे माझ्या मुलांनी आणि माझ्या मिसेसने मला सहकार्य केलं. आणि त्या सहकार्याने मी आज शाळा चालू केलेली आहे. आणि तेव्हापासून 2016 पासून माझ्याकडे शाळा आहे. आणि पहिल्या वर्षापासूनच मी मुलींसाठी 50% सवलत दिलेली अच्छा. आतापर्यंत म्हणजे 50% सवलत मुलींना मिळत होती मिळत आतापर्यंत. होती. हम्म. पण मी मागच्या वर्षापासून ती सवलत बंद केली. तेच माझं मूळ कारण असं आहे की सवलत देऊन सुद्धा मुलगी 7वी 8वीला गेली की काही लोकांना असं वाटायचं की मुलींना क्लासेसची गरज आहे अच्छा. किंवा मग काही पालक मुलींचं ऐकायचे. हम्म. मग मला वाटलं की खंत वाटली मला की आपण ज्या गोष्टी सगळ्या इथं करून घेत असतो तरी देखील काही पालक बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. मग ठीक आहे, मग त्यापेक्षा आपण मुलींची सवलत बंद करून टाकू. अच्छा. पण हा. अशी एक गोष्ट अजून त्यात आहे. माझ्याकडे असे अनेक पालक आहेत जे कोरोनामध्ये मयत झालेले आहेत. हम्म. त्यांची जी मुलं आहेत हा. आता माझ्याकडे शिक्षण घेत आहेत, त्यांच्याकडून पैसे घेत नाही, अच्छा. त्यांना मोफत शिक्षण. मोफत शिक्षण आहे त्यांचं. अरे बाप, खूप स्तुत्य उपक्रम. यासाठी माझ्याकडं कोणी मला देणगी देत नाही. हम्म. म्हणजे ते करण्यापेक्षा हे चांगलं राहील म्हणून मी ते केलं. हम्म. आणि भौतिक सुविधा सुद्धा मुलाला भेटलं पाहिजे बरोबर. म्हणून मी ती सवलत बंद केलेली आहे. हा. आणि सवलत बंद केली म्हणून माझ्याकडे विद्यार्थिनीची संख्या कमी झालेली नाहीये. का? ज्यावेळेस पालकांना शिक्षण चांगलं भेटतोय, हम्म. मुलींची सुरक्षितता इथं जास्त आहे. बरोबर. कारण माझी मिसेस जी आहे इथे 24 तास आम्ही इथं असतो. बरोबर. मी वैयक्तिक शाळेमध्येच राहतो. हम्म. शाळेमध्ये राहण्यास असल्यामुळं मला मुलींची सुरक्षेची काळजी नाहीये. हम्म. पालक बिनधास्तपणे गाडी बसवतात. हम्म. एखाद्या वेळेस गाडी लेट झाली तरी सुद्धा मुलींना संरक्षण देण्याचं काम आम्ही दोघं करतो. अच्छा. कधी कधी वेळ प्रसंगी मी स्वतः सुद्धा गाडी चालवतो. हा. डिपेंडन्सी नाहीये. बरोबर. ते एखादी मावशी कामाला येईल मग ती मुलींना सांभाळेल असं नाही. माझी मिसेस जी आहे प्रत्येक गोष्टीकडे मुलींच्या लक्ष देतात. म्हणून सुरक्षितता ही माझ्या शाळेची एक खास वैशिष्ट्य आहे. म्हणून बेटी बचाव बेटी पढाव जे आहे हे माझ्याकडं एक 100% इम्प्लिमेंटेशनचं आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, तर पालकांनी त्यांचं पाल्याचं ऍडमिशन आपल्या आयडियल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घ्यावं. शाळेतच का घ्यावं, इतर शाळेत का घेऊ नये, आणि आपलं असं खास काय वेगळेपण आहे जे की पालकांना इथं ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांना त्या समाधान वाटेल? सर, वेगळं पण असं काही नाहीये माझ्याकडे. पण एक वैशिष्ट्य असं आहे, ज्या पालकांनी मला एक शिक्षक म्हणून पाहिलं, प्रत्यक्ष पाहिलं, एक मुख्याध्यापक म्हणून भूमिका मी निभावलेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर जे मी संस्थापक बनलेले. पण संस्थापक म्हणून मी जास्त वेळ खुर्चीवर बसत नाही. मी माझं जास्त वेळ जे आहे ते क्लासमध्ये घालतो. अच्छा. म्हणजे तुम्ही संस्थाचालक असताना सुद्धा मुलांना शिकवतो क्लासमध्ये जाऊन? येस. शिकवण्यामागे उद्देश हे आहे की मुलांचं काय चाललेलं आहे, अच्छा, त्याचं बिहेवियर कसं आहे, त्यांना संस्कार कसे आहेत. माझ्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की मी संस्थापक असताना शिकवण्याची मला गरज का, हा प्रश्न सगळ्या पालकांना सुद्धा आहे. म्हणजे शिक्षक आहेत माझ्याकडे, प्रत्येक विषयाला शिक्षक ठेवलेले आहे. बरोबर. पण जोपर्यंत मला समाधान वाटत नाही तोपर्यंत मी तो टॉपिक पुढे जाऊ देत नाही. अच्छा. प्रत्येक विषयाची व्यवस्थितपणे तयारी होते माझ्याकडे. आणि पालक सुद्धा समाधानी आहेत. पालक समाधानी असण्याचं कारण हे आहे की मुलांना संस्कार भेटतो. बरोबर. आई वडिलांचे पाया पडणे, आजी आजोबांचे पाया पडणे, सकाळी शाळेमध्ये बसमधून उतरल्या गेटला स्पर्श करणे, पाया पडणे, क्लासमध्ये आलेल्या पाया पडणे, शिक्षकांना हात जोडणे, नमस्कार गुरुवर असं म्हणणे, ह्या गोष्टी आमच्याकडे आहेत. म्हणजे संस्कार मुलांना तुम्ही दिले. म्हणजे माध्यम फक्त इंग्रजीचा आहे माझा, पण मूळ जो आहे तो माझा संस्काराचा विषय आहे. भारतीय संस्कृती माझ्या विद्यार्थ्यांना भेटली पाहिजे. आज जो ग्रामीण भाग आहे, आजी आजोबांनी जो वारसा आणलेला आपल्याकडे, तो कायम टिकला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. जे मला संस्कार भेटलेले, तर माझे आई वडील एकदम साधारण घरातून आहेत, आज पण ते एकदम व्यवस्थित आहेत. त्यांनी आम्हाला फक्त संस्कार चांगले शिकवलेले आहेत. बरोबर. हे ताटीपासून आतापर्यंत मी इथपर्यंत ज्यावेळेस आलेलो आहे, हॉस्टेलमध्ये पण आलेलो सर. आणि तुम्हाला माहिती आहे हॉस्टेलचं कसं वातावरण असतो, त्यात देखील मी बिघडायचं माझं कारण काहीच नव्हतं. कारण माझं मूळ उद्देश एकच होतं, काहीतरी बनायचं आपल्याला. बरोबर. आणि हा सगळा विषय पालकांना माहित आहे, त्यामुळे माझ्याकडे पालक सगळे समाधानी आहेत. अच्छा. आणि पालकांचा निर्णय घेतल्याशिवाय मी कुठले निर्णय स्वतः घेत नाही. पहिला निर्णय पालकांचा असतो. पालकांना सांगतो मी सगळ्या गोष्टी. पालक ज्यावेळेस सांगतात आम्हाला की सर हो, काय अडचण नाही,
काही पालक म्हणतात सर तुम्ही स्वतः निर्णय घ्या, पण मी घेत नाही घेत. कारण ही शाळा सगळ्यांची आहे. बरोबर. पैसा कमवणं हा मूळ उद्देश नाहीच आहे. बघा मी यातून एक सांगू इच्छितो मला, कोणाला माहिती त्याचा अभ्यास केला मला माहिती, म्हणून मी अभ्यास केलेले की शाळा हे पैसे कमवण्याचं साधन नाहीये. हा माझा पहिला मुद्दा आहे. बरोबर. कारण हे समाजसेवा आहे. बरोबर आहे. म्हणून मी काय करतोय, ना नफा ना तोटा हे तत्व ठेवलेले मी पहिल्यापासून. अच्छा. सरांनी खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला की शाळा हा त्यांच्यासाठी काही बिझनेस नाहीये किंवा पैसे कमवण्याचं साधन नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की ना नफा ना तोटा या तत्वावर ते शाळा चालवतात आणि यातून हा एकच उद्देश आहे की सरांनी आता जे सांगितलं की ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना चांगल्यात चांगलं शिक्षण कसं देता येईल आणि कशा पद्धतीने त्यांना शाळेमध्ये संस्कार दिले जातात. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण शाळा सुरू कधी केली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत आपली कुठली अचिव्हमेंट आहेत, आपली मिळकत काय आहेत? सर पालकांचा विश्वास हीच माझी सगळ्यात मोठी मिळकत आहे. विद्यार्थ्यांचा जो काही अभ्यास आहे, केवळ अभ्यास न देता मुलांना आम्ही संस्कार दिलेले. अच्छा. आणि कुठेही क्लासेस न लावता मार्केटमध्ये चालणारे हे माझे विद्यार्थी आहेत. अच्छा. आज काही विद्यार्थी मागच्या वर्षी माझ्या शाळेतून निघालेले विद्यार्थी ज्यावेळेस मार्केटमध्ये गेले, पण काही पालकांनी काही चुकी पण केल्या की त्या विद्यार्थ्याचं कल काय आहे, आवड काय आहे हे न बघता त्यांनी त्या मुलांना क्लासेसच्या नादाला लागून त्या मुलांचं थोडं बहुत नुकसान झालेलं आहे. अच्छा. मग मला असं म्हणायचंय की माझा समजा विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या क्लासेस मध्ये टॉप 10 मध्ये चालतो, याचा अर्थ माझं कमीपणा कुठेच नाहीये. बरोबर. हा, म्हणजे तुम्ही त्यांचा पाया मजबूत केलेला आहे. त्या पाया मजबूत केला असल्या कारणाने ते पुढे कुठेही ज्या क्षेत्रात जातील तिथं ते चांगलंच करतील. आता माझ्याकडे 8वीचे मुलं आहे. आता 8वीची बॅच म्हणजे माझी पहिली बॅच आहे. अच्छा. नर्सरीची बॅच आहे माझी, ती आज ती 9वीला चाललेली. त्या बॅच मधले अशी मुलं आहेत माझ्याकडे 35 मुलं आहेत. 35 मुलांपैकी जवळपास 30 मुलं असे आहेत की त्यांना कुठलेही प्रश्न तुम्ही विचारा, तुम्ही त्यांना कसंही बोलायला लावा, हातात माईक देऊन टाका, कोणताही टॉपिक घ्या त्यांच्याकडून, तेवढं ओपनली बोलतात मुलं. अच्छा. फक्त अभ्यास नव्हे सर, आम्ही मुलांना कम्युनिकेशन स्किल शिकवतो. इव्हन संध्याकाळच्या वेळेला मी स्वतः वैयक्तिक ऑनलाईन क्लासेस मोफत घेतो 1 तास. आणि त्यावेळेस पालकांनी आपल्या मुलांसोबत बसायचंय, म्हणजे आपल्या मुलाचं काय चाललेलं आहे, काय समस्या असतील, पालक त्यावेळेस अपयश होतात. त्यामुळे आमच्याकडे कंप्लेंट बॉक्स ठेवलेले सर, पण कधीही अजून एक पण आमच्याकडे चिठ्ठी नाही आलेली कंप्लेंट पालकांची. कधी कमाल आहे. म्हणजे कंप्लेंट बॉक्स चिठ्ठीच नाही. कारण चिठ्ठीचा विषयच नाही ना. काय असेल अडचण, मुलींची असेल मॅडम बघतात, मुलांची असेल मी बघतो, आणि ती कंप्लेंट लगेच सॉल्व्ह होत असेल लगेच डायरेक्ट. आणि पालक असं करत नाही मी येऊ का असं नाही, डायरेक्ट मॅडमला बोलतात, मॅडम असं थोडंसं अडचण आहे बरं का, मॅडम लगेच सॉल्व्ह करतात. मी पण लगेच क्लासमध्ये नेहमी असतो, त्यासाठी मी क्लासमध्ये शिकवतो. सर मागील 11 वर्षापासून तुम्ही यशस्वीपणे ही शाळा चालवताय. आयडियल इंग्लिश स्कूल नावाने तुमचं खूप मोठं नाव या गंगापूर शहराच्या पंचक्रोशीमध्ये झालेलं आहे. तर ही जी गुणवत्ता तुम्ही टिकवून ठेवली आणि इथून पुढे पण टिकवणार आहात, तर ही गुणवत्ता टिकवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले आणि इथून पुढे काय प्रयत्न करणार आहेत, त्याबद्दल काय सांगाल सर? बघा सर, शिक्षक हा शाळेचा पाया असतो. बरोबर. मी एक नॉमिनल आहे, नाममात्र आहे मी, पण शिक्षक हा मूळ पाया असतो. त्या शिक्षकांना कसं व्यवस्थितपणे तिथं वागणूक भेटली पाहिजे, त्यांना काय गरज आहे, याचा मला चांगला अनुभव आहे. मी वैयक्तिक जॉब केल्यामुळं तुम्ही स्वतः मला शिक्षक तो अनुभव आहे. त्यामुळं त्यांना जी वागणूक असली पाहिजे ती आम्ही देतो. बरोबर. त्यामुळे टिकवून शिक्षक इथं राहतात. आणि एक जॉबला म्हणून येत नाही कोणी माझ्याकडे, एक कुटुंब म्हणून येतात. कुटुंबातील व्यक्ती कसा असतो तसं इथं वागणूक असते. अच्छा. त्यामुळे माझे शिक्षक टिकतात आणि चांगलं शिकवतात. शिक्षक हा माझा शाळेचा मूळ पाया आहे. अच्छा, बरोबर. खूप महत्वाची गोष्ट सांगितली सर तुम्ही, कारण कुठल्याही शाळेचा जो मूळ पाया आहे तुम्ही सांगितलं शिक्षक असतो आणि त्याला तुम्ही चांगलं ओळखता कारण तुम्ही स्वतः शिक्षक होता. तर खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याच ठिकाणी संस्था चालकांना शिक्षकांना हँडल करता येत नाही आणि त्या कारणानं दरवर्षी नवीन नवीन शिक्षक येतात तिथे आणि मुलांना सुद्धा गोंधळ उडतो की त्यांना एक शिक्षक चांगला शिकवत असतो आणि लगेच शिक्षक बदलला जातो, मग त्या ठिकाणी गुणवत्तेत फरक पडतो. तर ही खरंच महत्वाची गोष्ट आहे. आणि शिक्षकासोबतच तुम्ही जे वातावरण त्यांच्यासाठी दिलंय की म्हणजे त्यांना, तुम्हाला माहिती शिक्षकांना काय असल्या पाहिजेत, तर तुम्ही त्यांना ट्रेनिंग पण देतात, त्याबद्दल काय सांगाल सर? ट्रेनिंग म्हणजे स्पेशल ट्रेनिंग असं काही नसतं सर, कारण माझा जो अनुभव आहे 17 वर्ष मी स्वतः वैयक्तिक बाहेर काम केलेलं आहे, त्यातून ज्या गोष्टीची उणीव भासली तर त्या गोष्टी मी शिक्षकांना सांगत असतो. आपण ज्या वापरतो खडू आणि फळा हा 2 भाग असतो शिक्षणाचा. बरोबर. पण ते केवळ न करता
विद्यार्थ्यांसोबत कसं शिक्षकांनी हितगुज करावं. हितगुज करायचं, त्यांच्यासोबत कसं त्यांनी वागलं पाहिजे, त्यांची समस्या काय आहे हे त्यांनी ओळखणं गरजेचं आहे. बरोबर आहे. केवळ क्लासमध्ये जाणे, ते बीएड डीएडचे जे काही स्टेप्स असतात ते फॉलो करणे ते महत्वाचं नसतं. बरोबर. असतं महत्वाचं, पण त्याच्या अनुषंगाने आपण त्या मुलांना समजून घेतलं गरजेचं आहे. इंटरॅक्शन गरजेचं आहे. बरोबर बरोबर. वन साइड नाही झालं पाहिजे. बोथ साइड. प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास मी वैयक्तिक चेक करतो आठवड्यातून एकदा. अच्छा, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास तुमच्या हातून चेक होतोच येस, आठवड्यात. आणि सील होतो. अरे वा, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास तुम्ही चेक करता. येस पण एवढ्या धावपळीत हे कसं शक्य होतं सर तुमच्याकडून? सर मला माहित नाही, माझं हे पॅशन आहे. मी माझं बाहेरचं काम बाजूला ठेवतो, पण मला एक माझं शेड्यूल ठरलेलं आहे. LKG ते 10वी आता पण माझे वर्ग आहेत. आता 11वी वर्ग होणार आहे माझ्याकडे, पण आता माझं शेड्यूल मध्ये ते 2 क्लास पुन्हा ऍड होतील. LKG UKG कडे जास्त मी लक्ष देत नाही. मॅडम आमचे बघतात, शिक्षक पण आहेत चांगले. शिक्षकांना आम्ही मदर टीचर म्हणून ठेवलेले आहे, म्हणजे ते आई म्हणून त्या मुलांना हे करतात. खास ट्रेनिंग त्यांची ती. मुलगा एखादं घाण सी केलेले आमचे शिक्षक मुलांचं सी सुद्धा धुतात. बरोबर, कमाल आहे. शिक्षक असे असले पाहिजेत. म्हणजे एक विद्यार्थी म्हणून नाही, माझं मुलं आहे हे असं बरोबर त्या शिक्षकांना वाटतं. फक्त शिक्षकच नाही तर तो पालक सुद्धा आहे. येस, हा मोठेपणाने सांगत नाही सर, आणि हे प्रॅक्टिकल आहे. म्हणून आमच्याकडे विद्यार्थी जात नाहीत. आम्ही जीव लावतो, मुलांना चांगलं शिक्षण देतो. पालकांना आम्ही समजून घेतो. ज्यांची फी भरण्याची अडचण आहे त्यांना पण आम्ही सवलत देतो. सर, आपल्या शाळेमध्ये आता हे जे काही बेसिक शिक्षण आहे ते तर खूपच चांगलं आहे, चांगलीच गुणवत्ता आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त अदर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अदर ऍक्टिव्हिटी बद्दल आपल्या शाळेची काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीने त्या गोष्टी राबवल्या जातात? अदर ऍक्टिव्हिटी म्हणायचं तर आपल्याला मुलांना जे काही सर्वांगीण विकास म्हणतो आपण, तर तो घडला पाहिजे. त्यासाठी स्पोर्ट्स जे खेळ आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, लांब उडी आहे, उंच उडी आहे, रनिंग आहे, थाळीफेक आहे, भालाफेक आहे, असे अनेक खेळ आम्ही मुलांना शिकवतो इथं. अच्छा. आणि त्यामध्ये आतापर्यंत कराटे पण या वर्षीपासून चालू करतोय आम्ही. कारण माझ्या शाळेचे जवळपास 22 मुलं कराटे शिकतात. अच्छा, कराटे शिकतात. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट भेटलेले. आणि मग पालकांचं म्हणणं आहे की सर आम्हाला फी नको, तुम्ही मुलांना मोफत शिकवा, आमच्या मुलांकडूनच शिकवायला लावा. अच्छा, म्हणजे बाहेरून आम्हाला शिक्षण करण्याची आवश्यकता नाही आहे. अच्छा, म्हणजे तुमचे विद्यार्थी शिक्षक झालेत? हो, कारण माझ्याकडे नॅशनलला 3 मुलं गेले आतापर्यंत कराटेमध्ये. त्याच्यामुळं तो एक फायदा आहे, आणि त्या मुलांचा फायदा मुलांसाठीच व्हायला पाहिजे. आर्थिक पण बाब आहे. प्लस आमच्याकडे MKCL चा जे कोर्स आहे, डिप्लोमा आहे, 250 प्लस आमच्याकडे कोर्सेस टोटल आहेत. आणि काही शाळांमध्ये मी बघितलं की फक्त नावाला लॅब असते. अच्छा, बंद पडलेले कम्प्युटर ठेवून देतात दाखवण्यासाठी, त्याला कोणी वैयक्तिक घेऊ नये. म्हणजे सांगायचा उद्देश काय की मी माझ्या मुलाला काय सांगितलं, बेटा म्हटलं आपल्याला मुलांना फायदा होईल या अनुषंगाने आपलं लॅब चालू करायचं आपल्याला. आज आमच्याकडे जवळपास 20 PC आहेत, आणि 20 हे चालू PC आहेत, बंद एक पण नाही आहे. आणि मुलांना आम्ही वैयक्तिक लक्ष देऊन शिकवायला लावतो. अच्छा, कारण 10वी मुलगा झाला इथून की त्याने स्वतः फॉर्म वैयक्तिक स्वतः भरलं पाहिजे. कुठे जायची आवश्यकता नाहीये. बरोबर. प्रत्येक गोष्टी त्यांनी स्वतः केलं पाहिजे. त्याच्यामध्ये लायसन कसं काढायचं, आधार कार्ड कसं काढायचं, सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहे. अच्छा. आणि MSCIT मागं लोक पडतात. ठीक आहे, MSCIT केलं पाहिजे, पण कोणासाठी, गव्हर्नमेंट जॉबसाठी कंपल्शन आहे. पण आमच्याकडे काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍडव्हान्स असतात. ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स कोर्सेस क्लिक सेंटरमध्ये. म्हणजे सांगायचा मूळ उद्देश हा आहे की पालकांनी त्या गोष्टीचा अभ्यास करावा, नंतर त्यांनी प्रवेश घ्यावा कुठेही. आणि अदर ऍक्टिव्हिटीमध्ये आमच्याकडे स्नेह संमेलन असतो, आमच्याकडे सहली असतात, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्पोर्ट्स क्लासमध्ये आम्ही जातो ना, आम्ही शिक्षकांना पाठवतो, पण सोबत मी आणि आमची मॅडम कंपल्सरी असेल तरच मुली पाठवतो. अच्छा, मुली असताना मुलींना आम्ही कुठल्याही शिक्षकासोबत, लेडीज असो तरी पाठवत नाही. मी आणि मॅडम सोबत असतो नेहमी. अच्छा, कारण पालकांचा हा विश्वास आम्ही कमवलाय तुम्ही. बरोबर. म्हणून आम्ही कुठल्या पालकाला विचारत नाही तुमची मुलगी आम्हाला न्यायची, विचारत नाही, डायरेक्ट नाव घेऊन टाकतो आम्ही. तर पालकांना माहितीच आहे की सर आणि मॅडम नेहमी सोबत असतात. त्यामुळं हा एक आमचा विश्वास आहे. तर सर, ह्या शाळेचं तुम्ही जे आत्ताच सांगितलं, मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी इतर ज्या गोष्टी महत्वाच्या बाबी, खेळ असेल, इतर ठिकाणी सहलीला जाण्याचा विषय असेल, आणि एक सगळ्यात महत्वाचं कम्प्युटरचं शिक्षण जे आहे ते तुम्ही या ठिकाणी क्लिक सेंटरच्या माध्यमातून देतात. ते तर देतच असतात, पण याच लॅबचा फायदा तुमच्या शाळेतले जे सध्याचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा होतो का, आणि तो कसा करून घेता तुम्ही? सर, मूळ मुद्दा माझा तोच आहे की मी बाहेरचे विद्यार्थी घेत नाही. अच्छा,
ही लॅब माझी बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, फक्त माझ्या शाळेच्या मुलांसाठी आहे. अच्छा अच्छा अच्छा, तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठीच Yes. तुम्ही ही लॅब बनवली. माझ्याकडे आलेलं ऍडमिशन मी घेतलं नाही. हम्म. म्हणजे मुलांनी 10वी झाली की इकडे क्लासेस लाव, तिकडे क्लासेस लाव, इकडं कम्प्युटर लाव, आवश्यकता नाहीये. हम्म. इयत्ता 6वी पासून ते 10वी पर्यंतच्या मुलांना आम्ही इथं शिकवतो. अच्छा. म्हणजे जवळपास 10वी झाली की त्या मुलांना आमचं पुन्हा भविष्यामध्ये प्रश्न असा आहे आणि प्लॅन असा आहे माझा की मुलांनी इथं शिकायचं, हम्म. इथं जॉब करायचा, म्हणजे अप्रेंटिसशिप, अप्रेंटिसशिप आणि करायची. त्यांनी पेमेंट पण घ्यायचं इथंच. अरे वा. असं पण भविष्यात प्लॅन आहे माझा. म्हणजे एक कौशल्य विकास जसं शासनाने चालू केलेले, बरोबर. त्याच्या अनुषंगाने मी प्रयत्न करतोय. नक्की. आणि त्यामध्ये मूळ मुद्दा अजून असा आहे की आज ज्यावेळेस मुली शिक्षण घेऊन बाहेर पडतात, लग्नाचा विषय येतो, त्यावेळेस मुलींना मग ज्यावेळेस पाहण्यासाठी येतात, त्याला पोहे येतं का, त्याला स्वयंपाक येतो का, हा विषय मूळ मुद्दा असतो. आणि मग त्यात माझा वैयक्तिक हॉटेल मॅनेजमेंट कोर्स झालेले आहे. अच्छा. त्यामुळे माझा भविष्यामध्ये असे प्रश्न आहे, हा. म्हणजे माझा एक प्लॅन आहे हा. की मुलींसाठी किंवा मुलांसाठी, कॉमनली सगळ्यांसाठीच कुकिंग क्लासेस हम्म. आणि एक म्हणजे कौशल्य, त्यातून ते मुलं उद्या भविष्यामध्ये मोठे मोठे हॉटेल मालक होऊ शकतात, अच्छा. हॉटेल चालू शकतात, हम्म. बिझनेसमॅन बनू शकतात. हा माझा मूळ उद्देश आहे. खूप चांगली कल्पना आहे सर करणार तुमची. खूप चांगली कल्पना आहे, कारण तुम्ही स्वतः हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री घेतलेली आहे. हो. आणि त्याच्यामुळे तुम्हालाही वाटतं की ते जे गुण आहेत कुकिंगचे, ते मुलांमध्ये आले पाहिजेत. आणि मला खूप भावली ही गोष्ट, कारण शाळेमध्ये खरं म्हणजे हा विचार केला जात नाही, पण तुम्ही हा विचार केला. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कुकिंगमध्ये आवड असते, आणि ती तुम्ही जर हेरली तर खरंच ते चांगले कुक बनू शकतात, मोठे हॉटेल चालक बनू शकतात, आणि चांगले मोठे होऊ शकतात. सर तुम्ही मुद्दा काढलात म्हणून बोलतो मी तुम्हाला. माझं प्लॅन असा आहे, हां. बाहेरून कुक आणायची गरज नाही. अच्छा. ज्यावेळेस हॉस्टेल चालू करेन ना, हां. बाहेरून कुक आणायची मला गरज नाही. बर. का? मी माझे 10 मुलं ट्रेन केले, ते 10 मुलं बाकीचे 10 करतील. बरोबर. असं करता 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 मला इकॉनॉमिकली त्या मुलांना पण फायदा होईल त्या गोष्टीचा. बरोबर. आज 5 मुलांनी आज संध्याकाळ स्वयंपाक बनायचंय, 5 मुलांनी सकाळचं बनवायचंय, हा झाला विषय. स्वयंपाक बनवणे म्हणजे त्यांना ती कला पण त्यांना जोपासता येते, हो, ती त्यांची ती जी कला आहे त्यांची आवड पण निर्माण होते. ती प्रॅक्टिकली आणि सगळ्यांना नाही, त्या मुलांना आवड आहे त्याच्यामध्ये, बरोबर, त्याच मुलांना म्हणजे एक काम म्हणून नाही, काम म्हणून नाही, एक हॉबी आहे, आवड आहे. बरोबर. आता इव्हन मी पाणी मारताना मुलं पाहतात, बांधकामाला पाणी मारताना पाहतात, मी स्वतः कचरा उचलतो, म्हणजे मी कुठली गोष्ट मी स्वतः झाडून घेतो ऑफिस. खरंय. म्हणजे आम्ही कोणावरतीही डिपेंड राहत नाही, आणि मुलांना पण शक्यतो आम्ही सांगत नाही, मुलं स्वतःहून करतात काम. खरं म्हणजे तुम्ही खूप मोठा संदेश दिला सर हा, की इंडिपेंडेंट होण्याचा. कसं आहे की बऱ्याच शाळेमध्ये मुलांना ही गोष्ट शिकवल्याच जात नाही, की कुठलंच काम म्हणजे तुम्ही म्हणले जसं की तुम्ही कचरा उचलता, तुम्ही सर्वसाधारण काम करता. आजकाल हा लोकांना स्टेटस इश्यू वाटायला लागतोय, आणि मुलं सुद्धा हे छोटी मोठी कामं करत नाही. पण तुम्ही जर ही गोष्ट करत असाल तर बाकी विद्यार्थी आपोआप तुमच्याकडे बघून ती गोष्ट शिकणार आहेत. बरोबर आहे की नाही? किंवा आपले संस्था चालक असतील, आपले शिक्षक असतील, हे स्वतः ते छोट्या मोठ्या गोष्टी करतायत, मग आपण कशाला लाज बाळगायची, आपण कोण मोठे आहोत. तर खूप चांगला हा एक संस्काराचा भाग सुद्धा तुम्ही यातून दाखवताय सर. सर, आज तुम्ही इतकं भव्य आयडियल इंग्रजी माध्यमाची शाळा आणि ज्युनियर कॉलेज सुरू केलेलं आहे, आणि आसपासच्या विद्यार्थ्यांना त्या शिक्षणाचा फायदा करून देत आहेत. परंतु तुमची सुरुवात कुठेतरी एक सर्वसाधारण शिक्षक म्हणून झाली, त्यानंतर तुम्ही एक मुख्याध्यापक होता, आणि आज इतके मोठे संस्था चालक आहात. हा जो तुमचा प्रवास आहे, हा तुमचा प्रवास कसा राहिला, कशा अडचणी आल्या, याच्यावर कशी तुम्ही मात केली, आणि आज म्हणजे एक संस्था चालक झालात, याबद्दल काय सांगाल सर? सर, असं एक पण व्यक्तीने जीवनामध्ये यशस्वी झालेले, सहज झालेले, प्रत्येकांना अडचणी आलेल्याच आहेत, आणि मी त्यांना अडचणी न समजता त्याला मी अडचणी कधीच समजलं नाही. बर. पण आपल्याला काहीतरी कुठेतरी जायचंय, हेच लागणारच आहे. बरोबर. आणि उन्हात काम करायचंय, उन्हाची काळजी करून चालत नाही. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जॉब करत असताना मला सुरुवातीला फक्त 5,000 मी 2 शिफ्टमध्ये काम केलेले 2009 मध्ये. अच्छा. 5,000 वाळूजमध्ये. त्याच्यानंतर गंगापूरला आलो मॉडर्न शाळेमध्ये, त्या ठिकाणी मी 7,000 काम केलेले. आज पण माझ्याकडे लेटर आहे, असं म्हणजे बोलतो, ऑन कॅमेरा बोलतो मी. सेकंड इयरला मला 10,000 पेमेंट झालं, थर्ड इयरला मला 13 झाले, पण तिथं काही कारणास्तव मी सोडलो. सोडण्याचं कारण हे होतं की मुलींना ज्यावेळेस, तो मगाशी तुम्हाला सांगितलं प्रश्न की मुली इथून निघून जात आहे, मराठी मीडियममध्ये चाललेले, तो प्रश्न मला भावला. पण इकॉनॉमिकली थोडंसं अडचण होती, म्हणून मी काय जास्त हे केलं नाही. म्हणजे तुम्हाला काय प्रश्न पडला होता की मुली शिक्षण सोडून जात आहेत? येस. अच्छा. भाऊ आणि बहीण आहे दोघं, पण मुलगा तिथेच आहे, पण मुलगी मराठीला जाते. अच्छा. म्हणजे 2 आपत्ती जर असतील पालकाला, भेदभाव केला जातो, मुलांना तिथंच ठेवलं जातं आणि मुलीला काढलं जातं. येस.
आणि मग तिथून मग मला असं वाटलं नाही आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. मग ठरवलं सर काहीतरी करायचं, पण पुन्हा इकॉनॉमिकल प्रॉब्लेम होते आणि तिथून सोडल्यानंतर लगेच मला दुसऱ्या ठिकाणी वंडर किडला सरांनी मला ऑफर दिली. ते म्हणजे तुम्हाला किती पाहिजे सांगा. त्यांना बोललो पेमेंट बोलत नाही, तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या. त्याने मला सुरुवातीला 20 पेमेंट दिलं आणि त्यांना माझं काम आवडलं. मॅनेजमेंट सगळं मी बघितलं. पण सेकंड इयरला त्यांनी मग मला ऍज अ प्रिन्सिपल म्हणून त्यांनी संधी दिली मला. ते पण मी चांगल्या पद्धतीने निभावलंय. आणि मग शेवटी ज्यावेळेस मला समजलं की मी कुठेही टिकू शकत नाही, मी जॉब करण्यासाठी नाहीच आहे, त्यावेळेस मला समजलं वैयक्तिक मी कुठे टिकू शकत नाही, तेव्हा ठरवलं की नाही आपण छोटं का होईना पण आपण वैयक्तिक करूया. बरोबर. कारण मी माझी जवानी आहे तोपर्यंत मला लोक सगळं युज करून घेतील, बरोबर. त्यावेळेस मला कोणी संधी देणार नाही. पण आता समजा मी स्वतःच छोट्यापासून जर सुरुवात केली तर उद्या भविष्यामध्ये जसं जसं मोठं होऊ तसं तसं माझं स्टेटस वाढणार आहे समाजामध्ये, माझे विद्यार्थी मार्केटमध्ये येतील, बरोबर. हा एक चांगला समाज तयार होईल, हा माझा मूळ उद्देश होता. म्हणून स्वतःच केलं आणि स्वतःच घर विकलं मी पहिल्यांदा. काय बोलता सर? हो, स्वतःच घर विकलं तुम्ही? येस. घर विकण्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस मी जॉबला होतो त्या वर्षी जॉब पण केलं मी आणि प्लस शाळा पण चालू केली घरामध्येच. LKG UKG शाळा चालू केली त्यावेळेस, छोट्या घरातून सुरुवात केली आम्ही. आणि मॅडमला सांगितलं आता आपण हे घर विकून आहे ना, आपण जागा घेऊ. आणि आपण मॅडम 2 महिने असं बोलले नव्हते. ठीक आहे म्हटलं. हा, पण ज्यावेळेस मॅडमला वाटलं ठीक आहे काहीतरी करताय म्हणून मॅडम पण तयार झाल्या. मग आम्ही घर विकलं आणि मग जमीन घेतली आणि सुरुवात केली. सर ज्यावेळेस बांधकाम केलं खिडक्या नव्हत्या, बरोबर, तरी देखील पालकांनी विश्वास ठेवला. माझ्याकडे त्यावेळेस 72 विद्यार्थी ऍडमिशन होते. त्यावेळेस मी स्वतः गाडी चालवून आणायचो. अच्छा. स्वतः कोपेश्वर रोडाळी इकडचे तांदूळवाडीचे सगळे मुलं, गायगावचे मुलं यायचे, तिथे वेगळी गाडी होती दुसऱ्यांची होती. आणि ते करत असताना मला इतके अनुभव आले. कधी गाडी पंक्चर व्हायची, कधी काय व्हायचं, पैसे नसायचे, पण खूप मोठे म्हणजे क्रायसिस. आणि मूळ उद्देश सांगतो मला, ज्यावेळेस मी इथं आलो राहायला घर सोडून घर विकून, त्यावेळेस इथं खिडक्या नव्हते, दरवाजे नव्हते, पावसाळा होता आणि इथं काही सुविधा नव्हत्या. आसपास बाथरूमला स्लॅब टाकलेले, टॉयलेटला तेव्हा जागा होती. अख्खे 6 महिने आम्ही वरती झोपून काढले. रात्र झाली की वरतून झोपायचं, भीती असायची. इथं कोणी नव्हतं, इथं या ठिकाणी आसपास तर कोणी एक झाड नव्हतं, या ठिकाणी एक सुद्धा झाड नव्हतं. मग अशा ठिकाणी इथं राहिलो मी. हा विश्वास लोकांना पटलं. सुरुवातीला लोक म्हणायचे की हे कामाला आलेले म्हणजे आम्ही कामाला आहोत की काही, असा मॅडम प्रश्न पण लोकांनी केला. मॅडमनी उत्तर दिलं नाही, त्यांना काहीच बोलले नाही. पण आज स्वतः लोक म्हणतात की नाही सर आणि मॅडम इथं टिकून राहिले म्हणून सगळं झालं. हे आमच्या यशामागं माझ्या मॅडमचा खूप मोठा हात आहे. आणि मेहनत आणि त्रास होतोच प्रत्येक गोष्टीला. आणि विवेकानंदांचं एक वाक्य पण असं आहे, ज्या दिवशी तुम्हाला समजा प्रश्न नाही पडले किंवा अडचण नाही आली, त्याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कॉन्स्टंट आहात, काहीच प्रगती करत नाहीये. खरंय. म्हणून अडथळे न समजता त्याला आपण कुठेतरी पुढे चाललोय हे समजायचं. बरोबर. हा मूळ उद्देश आहे. सर मी असंही ऐकलं की आपल्या शाळेमध्ये की जे काही विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल असतात, तर त्या स्किल डेव्हलप करण्यासाठी अजून त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास करावा, अजून चांगल्या पद्धतीने स्किल डेव्हलप व्हावी म्हणून तुम्ही असं काहीतरी नियोजन करताय. काय करताय नेमकं सर? सर ऍक्च्युली मुलांची स्किल म्हणजे काय हा मोठा प्रश्न असतो पालकांना. तर त्यासाठी आम्ही चालू वर्षामध्ये एक DMIT टेस्ट केली, मुलांचे फिंगरप्रिंट घेऊन टेस्ट केली. अच्छा. तर त्या मुलांना काय आवडतं, त्याचं ब्रेन किती डेव्हलपमेंट झालेले, लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन किती डेव्हलप झालेले, अच्छा, त्या अनुषंगाने त्याचे आवड काय आहेत, तो कोणत्या क्षेत्रात जाऊ शकतो भविष्यामध्ये. कल चाचणी असते ती एक. अच्छा. IQ म्हणजे ऍडव्हर्सिटी, एखादी समजा अडचण आली तर तो कसं त्याला हँडल करतो. अच्छा. त्याला बोलायची कला कशी आहे, त्याला आलेलं इमोशन कसं त्याला हँडल करता येतं. काही काही मुलं इमोशन कंट्रोल न झाल्यामुळं आत्महत्या करतात काही गोष्टीमुळं. ह्या सगळ्यांचा विचार करून मी काय केलं, पालकांना सजेस्ट केलं आणि DMIT टेस्ट केले आम्ही मुलांचे. आणि ज्या ज्या पालकांनी DMIT टेस्ट केले ते सगळ्यांचे जवळपास रिपोर्ट चांगले आलेले आहेत. आणि ते पालक आता वायबल झाले नाहीये, होणार पण नाही. काय रिपोर्ट आला ना, रिपोर्ट आला, कळलं की हा जो विद्यार्थी, हा जो मुलगा आहे याचा कल कुठे आहे, काय होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये मला एक महत्वाचा मुद्दा वाटला, मास मीडिया. त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे त्या रिपोर्टमध्ये, मास मीडिया नावाचा एक मुद्दा आहे. तर मग मास मीडियामध्ये जर विद्यार्थी एखादा माझ्या शाळेचा अँकर बनत असेल टीव्ही मध्ये, इंटरनॅशनल लेवलला, नॅशनल लेवलला, प्रादेशिक लेवलला, बरोबर, काही विद्यार्थी माझे डान्सर बनू शकतात, काही गायक बनू शकतात, ते कॅमेरामन बनू शकतात, कॅमेरा बनू शकतात, प्रोफेशनल कॅमेरा कसं चालवायचं,
काही लाइटिंग कसं वापरायचं प्रोफेशनली, हा हा सिनेमॅटिक आज शूट करण्याचं. सध्या चालू आहे जास्त मुलांचं शूट करणं, त्यातून पैसे कमवणं, या गोष्टीचं करतायत. फोटो एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग हा एक स्किल आहे स्किल आहे. आणि शाळेव्यतिरिक्त ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे आज मुलांना. बरोबर. आज एखाद्या व्यक्तीला समजा पैसे देऊन त्याला बोलवणं, त्यापेक्षा आपण वैयक्तिक करू शकतो ना, आणि पैसा पण कमवू शकतो. हो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण चालू वर्षापासून मास मीडिया नावाचा जो विषय आहे तर तो प्रोफेशनली आपल्या शाळेत चालू करण्याचा प्रयत्न करतोय अच्छा. यावर्षी. मग प्रोफेशनली चालू करण्यासाठी तुम्हाला तशा प्रकारचे प्रोफेशनल्स पण तुम्ही हायर केले असतील. हो, माझं जवळपास एका व्यक्तीसोबत पूर्ण 100% बोलणं झालेलं आहे. अच्छा आणि आणखीन गरज पडली तर त्या व्यक्तीसोबत पण माझं बोलणं चालू राहील आणि त्यांना मी बोलून घेणार आहे. अच्छा. आठवड्यातून 2दा किंवा एकदा ते येतील आणि मुलांना शिकवून जातील. मला मास मीडिया हा विषय डोक्यात का आला, आता स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, मॉक इंटरव्ह्यू असतात नाही का. हो मग मॉक इंटरव्ह्यू मध्ये मग बाहेरचे लोक का आणायचे आपल्याला सिटिंगला, बरोबर. आपली मुलं तयार करू ना आपण. मग आपली मुलं समजा तयार झाले, फोटो एडिटिंग करणं, व्हिडिओ एडिटिंग करणं, मग ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतो मग ते शूटिंग करतील. बरोबर. मॉक इंटरव्ह्यू तुम्ही शूट करू शकाल. येस. आणि मग पालकांचा पैसा वाचतो, शाळेचा पैसा वाचतो, मुलांना स्किल शिकायला भेटते. बरोबर. हा सगळ्या गोष्टीचा विचार करून मी तो मास मीडियाचा डोक्यात आणलेला. नक्कीच खूप चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे सर. आजच्या काळाचं पाऊल ओळखून म्हणजे आजच्या विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि तुम्ही सांगितलं सगळ्यात महत्वाचा मला हा मुद्दा आवडला की तुम्ही म्हटलं की डेमोग्राफिक जी चाचणी म्हणजे हाताचे पंजे, DMIT. हा DMIT, हाताचे ठश्यावरून ओळखता येतं की हा विद्यार्थ्याचा राईट ब्रेन किती काम करतं, लेफ्ट ब्रेन किती करतं, हा कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात कल चाचणी त्या विद्यार्थ्याची. तर ती विद्यार्थ्याची कल चाचणी सरांनी केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याला जे आवडणारे विषय आहेत, आवडणाऱ्या स्किल्स आहेत, त्या स्किल्समध्ये तो विद्यार्थी घडवण्याचं काम या शाळेमध्ये घडणार आहे. त्याच्यामध्ये मास मीडियाचा जो टॉपिक आहे तुम्हाला दाखवतो रिपोर्टमध्ये, आणि मी कोणत्या गोष्टीमुळे कमी पडलो ह्याच्यात पण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ऑन कॅमेरा दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, मास मीडिया कम्युनिकेशन म्हणून आहे ह्याच्यामध्ये. हा मास मीडिया, ह्याच्यामध्ये मीडिया लँग्वेज, हा आणि त्याच्यामध्ये लँग्वेज टीचर, फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट, ट्रान्सलेटर, त्याच्यानंतर Advertising, रीडर, advertiser. रिपोर्टर, अँकर, रेडिओ जॉकी, इंग्लिश स्पीकिंग कोर्स, बऱ्याचशा गोष्टी. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मला समजलं, अजून यापैकी अजून खूप काही पुढे वाढतील, पण स्टेप बाय स्टेप. म्हणजे एकदम सगळ्या गोष्टी करणं शक्य नाही आहे म्हणजे ते हेक्टिक पण आहे सगळ्यांसाठी. बरोबर. त्यासाठी 1 by 1 आपण जाऊया, कारण ही गोष्ट जास्त गरजेची मला का वाटली, कारण माझे विद्यार्थी असे आहेत त्यामध्ये, हो त्यांच्यामध्ये स्किल आहेत. स्किल आहेत, खूप जबरदस्त स्किल आहे. तर पालकांनी थोडं सपोर्ट करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण काही पालक काय करतात की ह्याचं एक त्याचं एक करतात आणि थोडं मुलांना डायव्हर्ट करतात. म्हणजे मी वैयक्तिक कोणाला बोलत नाही, पण एक सांगतोय मी तुम्हाला सगळ्या त्या माध्यमातून. नाही खूप चांगलं ही आहे. कला मुलांची पालकांनी ओळखली पाहिजे. बरोबर. आणि त्या चाचणीतून तर ओळखली जाणारच. या 100%. आणि जेव्हा त्याचा शिक्कामोर्तब होणार आहे की हा तुमचा मुलगा मास मीडियामध्ये जाऊ शकतो, तर आपल्याकडे त्या शिकवणारे व्यक्ती असणार आहेत. पालक अजिबात डावट होणार नाही. हा रिपोर्ट ज्यावेळेस ते बघतील, 72 पानाचा रिपोर्ट आहे, ज्यावेळेस पालक रिपोर्ट बघतील त्यावेळेस मी बाकीच्यांचं करण्यापेक्षा मी स्वतःच केलं, माझ्या मुलाचं केलं. बरोबर. त्यावेळेस मला समजलं की मी IAS होणार होतो आणि होऊ शकलो नाही. का नाही होऊ शकलो मी, मला गायडन्स नाही भेटला, गायडन्स भेटलं, मार्गदर्शन मिळालं. केवळ आणि केवळ गायडन्स अभावी मी राहून गेलो. म्हणून आपण शेवटचा हा माझा मुद्दा राहील, आपण एक संस्थापक आहोत, फक्त नाममात्र संस्थापक आहोत. आपण मुलांना घडवण्याचे काम करतोय समाजामध्ये. बरोबर. स्वतः बनू शकलो नाही, पण विद्यार्थ्यांना घडवायचं काम करतो आणि करणार, हे माझं शब्द आहे सगळ्यांसाठी. नक्कीच. आत्ताचा आपण सरांना ऐकत होतो, त्यांच्या प्रवासाबद्दल ऐकत होतो. एक सर्वसाधारण शिक्षक ते आज एक संस्था चालक, असा त्यांचा प्रवास आपण ऐकला. त्यांना आलेल्या अडचणी आपण बघितल्या, अनेक अडचणी आल्या, अनेक अडथळे आले, परंतु या अडथळ्याला पार करून आज रोजी एक कुशल संस्थाचालक, एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळेचे संस्थाचालक म्हणून आज डॉक्टर अशोक राठोड सर यांचं नाव येतं. सर, तुमच्या या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला, तुमच्या या संस्थेला व आयडियल इंग्लिश माध्यमाची शाळा आणि ज्युनियर कॉलेजला आमच्या चॅनलकडनं खूप खूप शुभेच्छा.